Hello student, welcome to this channel. I am Prachi and today's our topic is working principle of three-phase induction machine. This is the part 2. In the last video we see the how the rotating magnetic field generate in the air gap between the stator and rotor. Also the last videos we see the types of motor, introduction of three-phase motor, rotors means and their types of rotor, difference between squirrel cage and double cage, also the difference between slip ring and wound rotor. Wound rotor means what? This is the image of rotor. So today we see the some next part of this video. Step by step we see the working principle of three phase induction motor and definition also we see in the last video. This is the rotating magnetic field, how it generate we see in the last video. And today first of all आता आपण आधी प्रिन्सिपल काय आहे ते रीड करून घेऊ आणि त्यानंतर एक्सप्लेनेशन मराठीमध्ये त्याचं काय होतं ते बघूया किंवा मग समजून घेऊया की कशा प्रकारे हे वर्क करतं. थ्री फेज इंडक्शन मोटर. व्हेन द स्टेटर और प्रायमरी वाइंडिंग ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर इज कनेक्टेड टू थ्री फेज AC सप्लाय, काय होते की जे स्टेटरला आपण नेहमी सप्लाय हा स्टेटरला देतो, रोटरला केव्हाही सप्लाय दिला जात नाही. नेहमी हा सप्लाय हा दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दी सप्लाय बी गिव्हन टू दी स्टेटर ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर इज कनेक्टेड टू अ थ्री फेज AC सप्लाय. आता थ्री फेज AC सप्लाय कसा असतो? AC आहे म्हणजे सिंक्रोनस, म्हणजे तो कसा अशा वेव्ह होतील तिथे. AC सप्लाय आहे त्यामुळे अशा वेव्ह होतील आणि थ्री फेज आहे त्यामुळे इथे थ्री वेव्ह दिसत आहेत. फेज 1, फेज 2 अँड फेज 3, दॅट इज दी थ्री फेज. सो दीज आर दी थ्री फेज. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, हियर सी टू थ्री फेज AC सप्लाय अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इस्टॅब्लिश विच रोटेट ॲट सिंक्रोनस स्पीड. आता तिथे कसा सप्लाय आहे? AC सप्लाय आहे म्हणजे मग तिथे काय होईल तर सिंक्रोनस स्पीड तिथे विच रोटेट कोणत्या स्पीडने होईल तिथे सिंक्रोनस स्पीडने ती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्यामध्ये रोटेट होईल. आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारे जनरेट होते त्याच्या कोणत्या कंडिशन्स आहेत आपण ते बघितलेलं आहे. द डायरेक्शन ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ धिस फील्ड विल डिपेंड अपॉन दी फेज सिक्वेन्स ऑफ प्रायमरी करंट ॲड. आता हे जी फील्ड आहे याची डायरेक्शन कशावर डिपेंड आहे तर फेज सिक्वेन्सर ऑफ दी प्रायमरी करंट अँड देअरफॉर आता आपण ही डायरेक्शन कशी आहे ते बघूया. देअरफॉर विल डिपेंड्स अपॉन दी ऑर्डर ऑफ कनेक्शन ऑफ दी प्रायमरी टर्मिनल्स ऑफ दी सप्लाय. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ दी फील्ड कॅन बी रिव्हर्स्ड बाय इंटरचेंजिंग दी कनेक्शन्स टू दी सप्लाय ऑफ टू लीड्स ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ फील्ड कॅन बी रिव्हर्स, याची जेव्हा डायरेक्शन आपण रिव्हर्स करू शकतो आपण याची डायरेक्शन केव्हा, जेव्हा की त्याचे जे कनेक्शन्स आहेत ते इंटरचेंज करू तेव्हा याची जी डायरेक्शन आहे ती आपण रिव्हर्स करू शकतो टू दी सप्लाय ऑफ एनी टू लीड्स ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. तर त्याआधी आपण डायरेक्शन कशा प्रकारे होते किंवा ही सेल्फ स्टार्टिंग मोटर आहे हे समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल हियर सी the number of magnetic poles of the revolving field will be the same as the number of poles for which each phase of the primary or stator winding is wound. The speed at which the field produced by the primary current will revolve is called the synchronous. आता तो स्पीड कोणता आहे की ज्यामुळे हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटेट होत आहे तर तो आहे सिंक्रोनस स्पीड. The speed at which field produced by the primary currents will revolve is called the synchronous speed. So here see the number of magnetic poles of the revolving field will be the same as the number of poles for which each phase of the primary or stator winding is wound. So तर आपण आधी डायरेक्शन काय आहे किंवा हे कशा प्रकारे रोटेट होतं त्यामध्ये काय होतं नेमकं ते आपण बघून घेऊया. आणि इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टेड काय आहे मी सांगितलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये की आपण सप्लाय फक्त स्टेटर वाइंडिंगला देतो. आणि आता आपण त्याचं काय आहे ते एक्सप्लेनेशन बघूया. इथे दिसते आहे आपल्याला दिस इज दी स्टेटर, दिस इज दी रोटर, दिस इज दी रोटर अँड स्टेटर. यामध्ये काय आहे तर मॅग्नेटिक फील्ड आहे आणि यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. तर आपण बघितले होतं की स्टेटरला आपण कोणताही सप्लाय देतो स्टेटरला आपण सप्लाय देतो, रोटरला आपण कोणताही सप्लाय देत नाही. आणि कशा प्रकारे तिथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होते आणि ती डेव्हलप झाली होती त्याच्या कंडिशन्स फुलफिल झाल्यानंतरच तिथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट
किंवा डेव्हलप होईल. आणि आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फेनॉमेनॉन काय आहे हे पण आपण बघितलेलं आहे आणि आता तो आपल्याला इथे यूज होतो आहे किंवा यूज करायचा आहे. इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेना यूज केला जातो किंवा अप्लाय होतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेना काय म्हणतो, एखाद्या क्लोज पाथमध्ये किंवा क्लोज सर्किटमध्ये जेव्हा मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होईल तर त्या क्लोज सर्किटमध्ये एक EMF इंड्यूस होईल, असा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेना म्हणतो. जेव्हा की एक क्लोज सर्किट असेल आणि त्यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी करू तेव्हा तिथे काय होईल, EMF इंड्यूस होईल. तर हा सेम फेनॉमेना इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेना इंडक्शन मोटरमध्ये होतो. तर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फेनॉमेना जो आहे तो इंडक्शन मोटरमध्ये कसा वर्क करतो हे बघूया. इथे एक आहे स्टेटर आणि एक आहे रोटर. तर रोटर कसा आहे, शॉर्ट सर्किटेड. रोटर कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड बाय एंड रिंग्स. रोटर कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड बाय एंड रिंग्स. रोटर कसा आहे, इथे शॉर्ट सर्किट आहे किंवा रोटर हा शॉर्ट सर्किटेड असतो. रोटर कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड बाय एंड रिंग्स याचा मिनिंग काय होतो की जेव्हा कन्स्ट्रक्शन होतं याचं, त्या कन्स्ट्रक्शनच्या वेळी हे रोटर कंडक्टर्स काय केले जातात, एंड रिंगसोबत शॉर्ट सर्किट केले जातात. आणि हा क्वेश्चन MCQजमध्ये विचारलाच जातो 101%. दी रोटर कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड बाय एंड रिंग्स असा तिथे ऑप्शन येईल किंवा मग रोटर कंडक्टर्स आर एंड रिंग्स शॉर्ट सर्किटेड. म्हणजे नेमकं काय शॉर्ट सर्किट आहे, तर रोटर कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड बाय एंड रिंग्स म्हणजे एंड रिंग्सनी ते शॉर्ट सर्किट केलेले असतात. तर आता आपण इथे बघितलेलं आहे की रोटर कसं असतं. पण स्टेटरच्या वेळी काय होतं, स्टेटरमध्ये काय होतं, तर याच्यामध्ये जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असते ती नेहमी व्हॅरी होत असते. मीन्स त्यामध्ये जे पोल्स असतात ते नेहमी व्हॅरी होत जातात. हे आपण बघितलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये की पोल्स कसे व्हॅरी होतात, त्यामध्ये RMF किंवा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कशाप्रकारे डेव्हलप होते हे आपण बघितलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर काय बघितलं आहे आपण इथे की रोटर कसा असतो, शॉर्ट सर्किट असतो एंड रिंग्सनी. आणि स्टेटर काय असतो, तर याच्यामध्ये जी RMF आहे ती नेहमी व्हॅरी होत असते. का, तर त्याचे जे पोल्स आहेत ते नेहमी चेंज होत राहतात. तर इथे जे रोटर आहे जे की शॉर्ट सर्किट आहे ते नेहमी क्लोज लूपसारखं किंवा क्लोज सर्किटसारखं वर्क करतं. आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड व्हॅरिएबल मॅग्नेटिक फील्डसारखी वर्क करते. म्हणजे की रोटर हे क्लोज सर्किट म्हणून वर्क करतं आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती व्हेरिएबल मॅग्नेटिक फील्ड म्हणून वर्क करते. आता जेव्हा ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती रोटेटिंग कंडक्टर्सवर काय होईल, तर ती रोटर कंडक्टर्सवर लिंक होईल किंवा लिंक करेल. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड लिंक दी रोटर कंडक्टर्स. और आपण असं पण म्हणू शकतो की जे रोटरचे स्टेशनरी कंडक्टर्स आहेत ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला जेव्हा कट करतील तर तेव्हा या कंडक्टर्समध्ये एक EMF इंड्यूस होईल. आणि इंड्यूस EMF झाल्यामुळे EMF इंड्यूस झाल्यामुळे तिथे काय होईल, तर करंट फ्लो होईल, त्यामध्ये त्या सर्किटमध्ये करंट फ्लो होईल. खूप सिंपल आहे. जेव्हा की रोटरचे स्टेशनरी कंडक्टर्स रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डला कट करतील तेव्हा काय होईल की इथे EMF इंड्यूस होईल आणि त्या EMFमुळे काय होईल, तर करंट जनरेट होईल त्या क्लोज सर्किटमध्ये. तसं आपल्याला माहिती आहे की मोटरचं प्रिन्सिपल काय आहे. जेव्हा आपण करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा तिथे काय होईल, एक फोर्स जनरेट होतो. आणि हा इंड्यूस झालेला फोर्स काय करतो, तर त्याला रोटेट करण्याचा प्रयत्न करतो, ट्राईंग टू रोटेट दी मोटर. आणि असा फोर्स की जो ऑब्जेक्टला रोटेट करण्याचा प्रयत्न करतो आपण त्याला काय म्हणतो, टॉर्क म्हणतो. मीन्स इथे टॉर्कचा पण कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे की असा फोर्स जो की कोणत्याही ऑब्जेक्टला रोटेट करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण टॉर्क असे म्हणतो. आता आपण असे म्हणू शकतो की इथे कंडक्टरमध्ये करंट फ्लो झाल्यामुळे टॉर्क जनरेट झाला आहे किंवा करंट फ्लो होतो त्यामुळे टॉर्क काय होतो, इथे जनरेट होतो. आता हा टॉर्क काय असतो आणि हा मोटरमध्ये वर्क कशा प्रकारे करतो किंवा त्याचं काय काम आहे हे आपण नंतर बघूया. त्याआधी आपण स्पीड बघूया, सिंक्रोनस स्पीड कसा असतो किंवा ही कोणत्या स्पीडने रोटेट होते ही मोटर. दी स्पीड ॲट विच दी फील्ड प्रोड्यूस बाय दी प्रायमरी करंट विल रिव्हॉल्व्ह
is called the synchronous speed of the motor and is given by an equation ns is equals to 120 f by p. ns means it is the speed and f is the frequency and p is the number of poles, where f is supply frequency and p is number of poles on stator. The revolving magnetic field produced by the primary current sweeps across the rotor conductors. हे आपण बघितलेलं आहे की यामुळे हे कंडक्टर्स कसे रोटेट झाले किंवा ते स्टेशनरी कंडक्टरवर मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आली तेव्हा ते तिथे करंट कसा फ्लो झाला अँड थिअर बाय इंड्युसेस अँड EMF आणि तिथे इंड्यूस EMF झाला हे आपण बघितलेलं आहे इन दिस कंडक्टर्स. सिन्स the rotor winding is either directly shorted or closed through some excited resistance, the EMF induced in the secondary by the revolving field causes a current to flow in the rotor conductors whose direction is such as to opposite the cause which is producing it. हे आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे तिथे करंट फ्लो झाला आणि त्या करंट फ्लोमुळे काय झाला होता, टॉर्क झाला होता तिथे डेव्हलप. तर इथे काय म्हणते आहे, करंट टू फ्लो इन दी रोटर कंडक्टर हुज डायरेक्शन इज सच ॲज टू अपोज दी कॉज विच इज प्रोड्युसिंग. हे आपण नंतर बघूया. बिकॉज दी कॉज प्रोड्युसिंग दी इंड्यूस करंट इज दी रिलेटिव्ह स्पीड बिटवीन दी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड अँड दी स्टेशनरी रोटर कंडक्टर्स. देअरफॉर दे सर्क्युलेट इन सच अ वे दॅट अ टॉर्क इज प्रोड्यूस्ड इन दी रोटर टेंडिंग टू कॉज इट टू फ्लो the rotating magnetic field and thus reducing the relative speed. आता इथे काय झाला, करंट फ्लो झाला त्यामुळे इथे टॉर्क हा प्रोड्यूस झाला आणि त्यामुळे काय होते आहे ते आता आपण बघूया. इन दी रोटर टेंडिंग टू कॉज इट टू फ्लो विथ the rotating magnetic field and thus the reducing the relative speed. relative speed काय झाला, reduce. तर आता ते बघूया आपण. develop torque बघूया. consider the rotor has only one conductors. the rotating magnetic field link with that conductor. the current carrying conductors when places in magnetic field force induces on the conductor. आता आपण असं कन्सिडर करूया की आपल्या रोटरमध्ये फक्त एकच कंडक्टर आहे. कन्सिडर द रोटर हॅज ओनली वन कंडक्टर आणि त्या कंडक्टरला आपण या स्टेटरच्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आहे आणि जेव्हा या रोटरमध्ये करंट फ्लो होत जाईल, तो करंट कशामुळे फ्लो होत आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे तो करंट फ्लो होतो आहे आणि त्यामुळे इथे एक फोर्स डेव्हलप होईल आणि त्याला आपण डेव्हलप टॉर्क असे म्हणू. आणि त्या फोर्समुळे किंवा टॉर्कमुळे ती मोटर किंवा त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन मिळेल रोटेट होण्यासाठी. आता आपण इथे रोटरमध्ये कोणत्याही प्रकारचं प्राईम मोहर लावलेलं नाही आहे. इथे हा स्वतःच रोटेट होत आहे. का? कारण की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार. आणि यामुळेच आपण इंडक्शन मोटरला सेल्फ स्टार्टिंग मोटर असे म्हणतो. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आपण सेल्फ स्टार्टिंग मोटर का म्हणतो 3 फेज इंडक्शन मोटरला? बिकॉज त्या रोटरला आपण कोणत्याही प्रकारचं प्राईम मोहर लावत नाही. तिथे डायरेक्ट काय होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार तिथे फोर्स तयार होतो किंवा ती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ती रोटर रोटेट व्हायला लागतं आणि तिथे करंट हा प्रोड्यूस होतो, EMF इंड्यूस होतं. म्हणून आपण त्याला सेल्फ स्टार्टिंग मोटर असे म्हणतो. 3 फेज इंडक्शन मोटर इज ए सेल्फ स्टार्टिंग मोटर. इंडक्शन मोटरमध्ये सिंक्रोनस मोटरसारखं इथे होत नाही. सिंक्रोनस मोटरमध्ये काय होतं की तिथे आपण प्राईम मोहर लावत असतो आणि त्यामुळे तिथे मोशन होते किंवा रोटेट व्हायला लागतं. तर इथे आपण कोणत्याही प्रकारचं प्राईम मोहर लावलेलं नाही आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे इथे रोटेशन होत आहे. म्हणून याला आपण 3 फेज इंडक्शन मोटर इज ए सेल्फ स्टार्टिंग मोटर असे म्हणतो. सो इन केस ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर वी नॉट यूज दी प्राईम मोहर. तर इथे या मोटरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार स्वतःच रोटेट व्हायला लागते ही मोटर आणि त्यामुळेच आपण त्याला सेल्फ स्टार्टिंग मोटर असे म्हणतो. आणि असं फक्त 3 फेज इंडक्शन मोटरमध्येच होईल. सिंगल फेज इंडक्शन मोटर इज नॉट अ सेल्फ स्टार्टिंग. ओनली दी 3 फेज इंडक्शन मोटर इज ए सेल्फ स्टार्टिंग. सो टुडे थँक्यू. यानंतरचे जे पॉईंट आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि प्रॅक्टिकल सर्व सब्जेक्टचे इलेक्ट्रिकल इस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग MCQ सर्व या चॅनलवरती अवेलेबल आहे.